मंडळी, स्वागत आहे आपल्या स्विगीच्या चौथ्या ब्लॉगमध्ये. इकडं KFCची ऑर्डर पडली. KFCची ऑर्डर घ्यायला आलो होतं. ती ऑर्डर दिली एका सोसायटीमध्ये. परत नंतर बर्गर किंगची ऑर्डर पडली. उन्हात 12 साडेबाराच्या ऑर्डर दरम्यान ऑर्डर पडली. इकडे परत उन्हात बसलो होतो. व्हिडिओ काढा म्हणलं, फोटो काढा. पण काही फोटो काढायला काय जमलं नाही आपल्याला. ऑर्डरसाठी वाट बघत होतो. ऑर्डर भेटली शेवटी. नंतर पण इकडे जायचं होतं टुळगावला. जाता जाता ऊसाचा रसाचा गाडा दिसला एक. दादाला म्हणलं ऊसाचा रस द्या एक, म्हणलं प्यायला मस्त. नंतर त्या दादांनी ऊसाचा रस आणलाय. मस्त ऊसाचा रस पित होतो. ऊसाचा रस पित जाऊन चांगला असतं. एनर्जी भेटते थोड्या थोड्या तासाभरासाठी एनर्जी तर भेटते. ऊसाचा रस पिऊन गेला म्हणलं गाडी जाताना गाणं बिणं म्हणत. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली. ट्रॅफिकमधून कधीच निघते असं झालं होतं. मग ट्रॅफिक जाम झालं होतं. नंतर ते ऑर्डर दिल्यानंतर इकडून म्हणलं जावं म्हणलं ट्रॅफिकमध्ये, पण नको म्हणलं गल्लीवाळातून जावं म्हणलं. गल्लीतून पण ट्रॅफिक जाम होतं इकडं. मग दोन्ही बाजूनी गाड्या येत होत्या. ती ऑर्डर दिल्यानंतर परत KFCची ऑर्डर पडली. KFCची ऑर्डर पार्सल हे झालं. पॅकिंग हे झाली होती, फाटली होती पॅकिंग. परत पॅकिंग घेतली. परत पॅकिंग करून घेतली. परत ती ऑर्डर दिली एका सोसायटीमध्ये. ती दिल्यानंतर लास्ट ऑर्डर पडली सासरवाडी शेवटची ऑर्डर होती. आपलं टार्गेट पण झालं होतं, काही विषय नव्हता. ऑर्डर भेटली. यायची होती भोसरीला. त्यासाठी आपण रेडी होतो ऑर्डर देण्यासाठी. शेवटची ऑर्डर होती. तिथे झालं होतं भोसरीला. ती ऑर्डर दिल्यानंतर घरी जायचं होतं. आपलं टार्गेट पण झालं होतं. हे आपलं आजचं अर्निंग बघा, शुक्रवारचं अर्निंग आपलं. बऱ्याच दिवसातून अर्निंग झालं असं. भेटू लवकर झोमॅटोच्या ब्लॉगमध्ये. चला.